आता मी ह्या मार्केटमधून आणल्या होत्या मुंगण्याच्या शेंगा आणि ह्या मुंगण्याच्या शेंगा आणल्या गुंजनला म्हटलं की बाई तू हे साफ करून टाक, नाही तर ह्या जर उशीर झाला साफ करायला की ह्या आंबट येतात आणि याचा किस वगैरे बरोबर निघत नाही. तिला कामाला लावून मी माझे पटकन स्वयंपाकाचं आवरून घेतलं आणि आता भाजीपाला घरामध्ये कितीही राहिला तरी भाजीपाला या उन्हाळ्यामध्ये खावंसं वाटत नाही, म्हणून ह्या ज्या ताईंनी आणल्या त्या आंबटवड्या आणि ह्या आंबटवड्या आता भरपूर दिवसापासून आम्ही खाल्ल्या नव्हत्या, कारण ह्या उन्हाळ्यामध्ये मला बनवायला वेळ काही मिळाली नाही म्हणून मी बनवल्या नाही. आता ताईनंच आणल्या, म्हणलं चला आपण सुद्धा याला बनवून घेऊ, म्हणून त्याला छान असं बारीक वगैरे करून घेतलं आणि तिखट मिठाचा कट ठेवून दिला आणि त्या तिखट मिठाचा छान असा कट उकळीला सुद्धा येऊ दिला आणि उकळी आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हे जे आपण बारीक केलेलं मिश्रण होतं ते पूर्ण त्याच्यामध्ये टाकून घेतलं. आंबटवड्या कोणी कोणी खाल्ल्या ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खरंच या आंबटवड्या खाताना ना खूप टेस्टी लागतात आणि खूप छान लागतात. तर ह्या भाजी वगैरे बनवून झाली, सगळं आवरून वगैरे झालं, तोपर्यंत आमच्या गुंजनताईने सगळ्या मुंगण्याच्या शेंगा साफ वगैरे केल्या आणि म्हणते कशी की काकू या मुंगण्याच्या शेंगा इतक्या साऱ्या झाल्या तर तुम्ही याचं काय करणार, तर मला लोणचं आवडते, तुम्ही लोणचं करून द्या. मी म्हटलं की बाई मला लोणचं तर करता येत नाही, तरी पण मी तुझ्यासाठी करून देते. पण मी सगळं मसाला वगैरे भाजून घेतला आणि त्याच्यानंतर मी मोहरीच त्या भाजाची विसरून गेली म्हणून मी तेलामध्ये सोडली आणि त्याच्यामध्ये मुंगण्याच्या शेंगा, हळद आणि मीठ आणि थोडंसं चवीनुसार तिखट वगैरे टाकलं आणि त्याच्यामध्ये मसाला टाकून छान असं परतून घेतलं. खूप सुंदर